नाहीये, एकटी फोन ठेवून एकटी मूवी बघायला आलीये मी। फोन सायलेंट वर टाकायचा असतो मूवी बघताना, डोंट यू नो? अनिका, काय आहे? ब्रेकिंग न्यूज आहे। व्हॉट? पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कमळी पळून गेली। व्हॉट? अनिका, कमळी जेलमधून पळून गेली। कळतंय मला ते। एवढंच नव्हे तर तुरुंगातून पळून जाताना धारदार सुरा घेऊन गेली आहे। तिने तुरुंगात पोलिसांसाठी भिंतीवर खास मेसेज लिहिला होता। या मेसेजमध्ये तिने लिहिलं आहे, ती निर्दोष असल्याचा पुरावा घेऊनच ती परत येईल, नाहीतर ज्यांनी ज्यांनी तिला या प्रकरणात अडकवलंय त्यांचा काटा काढूनच जेलमध्ये जाईल अशी धमकी देऊन ती पळून गेली आहे। पोलिसांकडून असंही कळतंय, जेलमधून पळून जाण्यासाठी ज्यांनी तिला यात अडकवलंय त्यांना सोडणार नाही असं वारंवार ओरडून ती सांगत होती। आमची रिपोर्टर नेहा थेट घटनास्थळी। कमळी मोहिते पळून गेली, यावर तुमचं काय मत आहे? हो, ती जेलमधून पळून गेली। तिचं असं म्हणणं आहे की ज्या लोकांनी तिचं आयुष्य बर्बाद करण्याचा प्रयत्न केला त्यांना ती सोडणार नाही। आमच्या हाती पुढील काही माहिती लागली तर आम्ही तुम्हाला कळवू। काय? कमळी तर असं पळून जाऊ शकत नाही। जर ती खरंच पळून गेली असेल, तिचा बदला घेतल्याशिवाय ती काही गप बसणार नाही। लहानपणापासून तिची हीच सवय आहे। एकतर तिला राग येत नाही, आणि एकदा का राग आला तर रागात तिनं काही ठरवलं तर ते पुरं केल्याशिवाय ती काही गप बसत नाही। अरे देवा, ती आता कुणाला काय काय करल काहीच माहित नाही। त्यात ती चाकू घेऊन पळाली। मला तर बाया लय टेन्शन आले। त्या रागात तिनं कुणाला काय केलं नाही म्हणजे बरं। अरे देवा, आता कुणाचं काय खरं नाही, काय खरं नाही, आता काय बी खरं नाही। अरे देवा, पळून गेली? अरे अशी कशी पळून गेली ती? आणि ते पोलीसवाले मूर्ख आहेत का, त्यांना पकडता कसं काय नाही आलं? अनिका, पण खरं सांग, तुला अजिबातच भीती नाही वाटत आहे का? भीती? भीती? मला कसली भीती नाही वाटत आहे? मला का भीती वाटेल? नाही वाटत आहे मला भीती। अनिका, तुला कळतंय का, कमळी जेलमधून सुरा घेऊन पळाली आहे आणि तूच तिला फसवलंयस ना?